सोनू निगमने मशिदीवरच्या भुंग्याद्वारे होणाऱ्या आवाजावर आक्षेप नोंदवल्यानंतर नवा वाद सुरू झालाय। अखेर या वादावर सोनूनं आपलं स्पष्टीकरण दिलंय। आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, आपला अजानला नाही तर लाऊडस्पीकरला विरोध असल्याचं सोनूनं स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे मौलवी सय्यद शाह आतिफ अली केस कापून आणणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस मौलवी आतिफ अली यांनी घोषित केलं होतं। त्यानंतर सोनूनं स्वतःच केस कापून घेतलेत आणि ही ऐलाने जंग छेडली आहे। सोनू निगमने काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली, त्यानंतर त्याने स्वतःचे केस कापून घेतले। अधिक माहिती घेऊयात, आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। जयंती, एक प्रकारे सोनूने ऐलाने जंग छेडली आहे, काय नेमकं सोनूने स्पष्टीकरण दिलंय? नक्कीच सोनू निगम यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत सोनू निगमने असं स्पष्ट केलंय की मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, माझं म्हणणं फक्त लाऊडस्पीकर आणि नॉईज पोल्युशन या संदर्भात होतं। आणि अखेर ज्या मौलवीनी त्यांना चॅलेंज दिलं होतं आणि असंही म्हटलं होतं ट्विटमध्ये की जी व्यक्ती सोनू निगमचे केस कापणार आणि त्याला चपलेचा हार घालणार त्या व्यक्तीला 10 लाखाचं बक्षीस दिलं जाईल। पण अखेर स्वतः सोनू निगमनीच हे चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि कुठेतरी त्यांनी स्वतःच जो सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आहे हाकीम अली त्याला स्वतःला घरी बोलवून त्यांनी स्वतः त्याचे केस कापून घेतलेत। आणि आज मीडिया समोर इंटरॅक्ट करताना त्यांनी कुठेतरी हेही स्पष्टीकरण दिलंय की मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आणि माझं म्हणणं समजून घ्या, हे कुठेतरी सोनू निगमनी स्पष्ट केलंय। नक्की जयंती, मात्र आता सोनूनी स्वतःच केस कापून घेतलेत आणि जो फतवा काढण्यात आला होता मुस्लिम धर्मगुरूंनी, मौलवींनी जो फतवा काढला होता की सोनूची केस कापणाऱ्यांना 10 लाख रुपयांचं इनाम दिलं जाईल, त्या विरोधात सोनूनी काही भाष्य केलंय का? त्या विरोधात सोनूनी स्वतःच केस कापून एक प्रकारे प्रतिआव्हान दिलंय का? सोनू निगमनी जे ट्विटर वॉर चालू होता भूषण, ते ओव्हरऑल जो ट्विटर वॉर होता ते चॅलेंज त्यांनी एक्सेप्ट केलं आणि स्वतःचे केस काढून घेतले। पण त्याचबरोबर सोनू निगमनी कुठेही आक्षेपार्ह विधान पत्रकार परिषदेत केलेलं नाही। कुठलाही नवा वाद या पत्रकार परिषदेत उद्भवू नये म्हणून त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि एकूणच हा चॅलेंज एक्सेप्ट केल्यामुळे त्यानं त्याचे केस स्वतः काढून घेतलेले आहेत आणि त्या मौलवीला हे एका प्रकारे त्यांनी उत्तर दिलेलं आहे। पण नक्कीच मला असं वाटतं की जी महत्त्वाची बाब या निमित्तानं समोर आली आहे ती म्हणजे त्यांनी हेही स्पष्टीकरण दिलेलं आहे की तो कुठल्याही धर्माच्या विरोधात भाष्य करत नाहीये आणि कुठल्याही धर्माच्या विरोधात तो नाहीये। त्यामुळे कुठेतरी आता पोलिसांचा ज्या प्रकारे कडेकोट बंदोबस्त त्याच्या घराबाहेर आहे आणि आता यापुढेही सोनू निगम काय बोलणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। पण कुठेतरी एक मर्यादा आता त्याच्या बोलण्यावरही येणार आहे, कारण पोलिसांकडूनही सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की आता यापुढे सोनू निगम या प्रकरणावर फार त्याला बोलू दिलं जाणार नाहीये, कारण कुठेतरी या सगळ्या गोष्टींमुळे रायट्स होण्याच्या शक्यता आहेत किंवा हे खूप प्रक्षोभित होऊ शकतं। बरोबर, धन्यवाद जयंती या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहूयात सोनू निगम यांनी नेमकं या पत्रकार परिषदेत काय स्पष्टीकरण दिलंय। कि जिस इंसान ने पूरी ज़िंदगी मोहम्मद रफ़ी साहब को अपना पिता माना है, जिसके गुरु का नाम उस्ताद गुलाम मुस्तफ़ा खान साहब है, मोहम्मद ताहिर जी हैं, जिसके ड्राइवर्स मुसलमान रहे हैं अभी तक, जिसके ट्रेनर मुसलमान हैं, जिसके सबसे नज़दीकी दोस्तों में से जैसे वाजिद हैं जिन्होंने मेरे खिलाफ बोला, वो उनको मैं अपना सबसे अच्छा दोस्त समझता हूँ। जब रोज़े रमज़ान होती है तो मैं खुद इफ्तारी के लिए बोलता हूँ मैं आऊँ खाना खाने आऊँ, इफ्तारी के लिए आऊँ। मेरे घर में जब मेरे पैर में तकलीफ़ थी तो तलत अजीज़ जी ने आके मुझे मेरे घर पे इफ्तारी दी और मेरे बेडरूम में नमाज़ पढ़ी और वो अज़ान पढ़ी जिसके बारे में हम जिक्र कर रहे थे। और उस इंसान के बारे में अगर कोई ऐसा सोचे या कहे या उसको ऐसे टेंट करे कि एंटी मुस्लिम एंटी इस्लामिक, तो ये मेरी प्रॉब्लम नहीं है, ये आप लोगों की प्रॉब्लम है, ये इन लोगों की जो हमारे देश की मनस्थिति है उसका इशू है। मैंने पहले भी ट्वीट्स में लिखा हुआ है, ये जो रास्ते में जब फेस्टिविटीज़ होती हैं, मैं कोई नाम नहीं लूँगा, उसमें जो लोग दादागिरी से करके नाचते हैं, ए हटो ये करो वो करो, इन लोगों की तकलीफ़ हो जाती है, पुलिस की तकलीफ़ हो जाती है। और क्या कर रहे हैं वो बेसिकली धर्म के नाम पे शराब पी के नाच रहे होते हैं, फिल्मी गाने बजा रहे होते हैं। तो मतलब ये दादागिरी नहीं है, मैं एक सोशल टॉपिक पे बात कर रहा हूँ, ना कि रिलीजियस टॉपिक पे बात कर रहा हूँ।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.